राज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी टेस्टी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी अर्धा किलो गावरान चिकन 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आज आपण गावरान चिकनची दम बिर्याणी करणार आहोत। दम बिर्याणीसाठी लागणारी तयारी करून घेऊया। येथे मी मीडियम साइजचे 7 कांदे उभे बारीक कट करून घेतलेले आहेत। आता हे कांदे तळून घेऊ। कांदा तळण्यासाठी येथे मी तेल गरम करून घेतलेले आहे। आता यामध्ये कांदा घालून घेऊ। मीडियम गॅस फ्लेमवर कांदा छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। बघू शकता कांदा छान ब्राऊन झालेला आहे। आता याला काढून घेऊ आणि राहिलेला कांदा पण असाच तळून घेऊया। येथे मी सर्व कांदा तळून घेतला आहे। आता आपण चिकन मॅरिनेशन करून घेऊया। चिकन मध्ये मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची याची पेस्ट 2 चमचे घालून घेत आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, 1.5 चमचा इथे मी गरम मसाला घालून घेत आहे। तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कमी जास्त मसाला घालून घेऊ शकता। दोन चमचे बिर्याणी मसाला घालून घेऊया। आता यामध्ये मी तेल घालून घेत आहे। इथे कांदा तळून घेतलेलं तेल यामध्ये घालून घेत आहे। येथे मी 3 पळी तेल घालून घेतलं आहे। यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घेत आहे। येथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे। दही जास्त आंबट नाही म्हणून 1 वाटी घेतला आहे। जास्त आंबट असेल तर अर्धीच वाटी दही यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व हाताने छान चिकनला लावून घेऊया। सर्व मसाले, दही हे चिकनला छान लावून घेतलं आहे। आता यामध्ये मी 2 चमचे मीठ घालून घेत आहे। आता यामध्ये मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून घेत आहे। तळून घेतलेला कांदा घालून घेऊया। यामध्ये मी अर्धा कांदा घालून घेतला आहे। पुदिना, कोथिंबीर, कांदा हे पण चिकन मध्ये छान मिक्स करून घेऊ। बघू शकता इथे मी सर्व मसाले, कांदा, कोथिंबीर, पुदिना हे सर्व छान चिकनला लावून घेतलेलं आहे। आता याला अर्धा तास मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देत आहे। येथे तुम्ही रात्रभर ही चिकन मॅरिनेशन करून घेऊ शकता। येथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ स्वच्छ धुवून 1 तास भिजवून घेतले आहेत। बघू शकता तांदूळ छान भिजले आहेत। आता याला आपण शिजवून घेऊ। कढईमध्ये मी तांदूळ शिजवण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे। 10-12 मिनिटं झालेली आहेत। पाणी उकळलेलं आहे। आता यामध्ये आपण खडे मसाले घालून घेऊ। येथे मी तेजपत्ता, लवंग, मिरे, दालचिनी, इलायची, 4 हिरव्या मिरच्या हे घालून घेतलेलं आहे आणि छोटी इलायची। यामध्ये मी 1 चमचा शहाजिरे घालून घेत आहे आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून घेत आहे। येथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे। त्याचा रस घालून घेऊया आणि ते लिंबू पण यामध्ये घालून घेऊ। लिंबामुळे भात छान पांढरा शुभ्र होईल आणि चवीनुसार मीठ घालून घेत आहे। तांदूळ शिजवताना यामध्ये मीठ जास्त घालून घेतलं आहे, त्यामुळे बिर्याणीमध्ये नंतर मीठ घालण्याची गरज राहणार नाही। पाणी उकळलेलं आहे। आता यामध्ये मी तांदूळ घालून घेत आहे।
यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेत आहे। तेलाऐवजी येथे तुम्ही तूप पण घालून घेऊ शकता। 10-12 मिनटं झाली आहेत। बघू शकता आपला भात छान शिजलेला आहे। येथे मी 70-80% भात छान शिजून घेतलेला आहे। आता यातील पाणी काढून घेऊ। आता चाळणीमध्ये भात काढून घेऊ। खाली कढई ठेवलेली आहे। आता यामध्ये सर्व भात काढून घेऊया। येथे मी सर्व भात चाळणीमध्ये काढून घेतला आहे। बिर्याणीसाठी येथे मी पॉट गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। पॉट गरम झालेला आहे। आता यामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेत आहे। तुपाऐवजी येथे तुम्ही तेल पण घालून घेऊ शकता। आता यामध्ये चिकन घालून घेऊ। येथे मी अर्धा तास चिकन मॅरिनेशन करून घेतलेलं आहे। आता मीडियम गॅस फ्लेमवर याला छान परतून घेऊया। आता यावर झाकण ठेवून देऊया। येथे मी थोडं दूध आणि थोडं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये 10-15 केसरच्या काड्या घालून घेतल्या आहेत। आता याला 10-12 मिनटं असंच ठेवून देऊया। 10-15 मिनटं झालेली आहेत। बघू शकता येथे मी कमी गॅस फ्लेमवर 15 मिनटं चिकन छान शिजून घेतलं आहे। आता यातील अर्ध चिकन आपण काढून घेऊ। यातील अर्ध चिकन मी काढून घेतलेलं आहे। आता यावर मी तळून घेतलेला कांदा घालून घेतला आहे। बारीक कट करून घेतलेला पुदिना आणि कोथिंबीर घालून घेतली आहे। आता यावर शिजून घेतलेला भात घालून घेऊया। यावर मी अर्धा भात घालून घेत आहे। यावर मी अर्धा भात घालून घेतला आहे। आता यावर कांदा घालून घेऊ, पुदिना आणि कोथिंबीर घालून घेऊ आणि काढून ठेवलेले चिकनचे पीस घालून घेऊया। सर्व चिकनचे पीस यावर घालून घेतलेले आहेत। आता यावर बारीक कट करून घेतलेला पुदिना कोथिंबीर घालून घेऊ, तळलेला कांदा, भात शिजवलेलं पाणी यामध्ये मी 2 चमचे पाणी घालून घेत आहे। आता यावर भात घालून घेऊ, सर्व एकसारखा पसरून देऊया। आता यावर भात शिजवलेलं पाणी 2 चमचे घालून घेत आहे। कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा हे पण घालून घेऊ। यावर मी 3 चमचे तूप घालून घेत आहे। तुपाऐवजी येथे तुम्ही तेल पण घालून घेऊ शकता। आता यामध्ये तयार करून घेतलेले दूध, पाणी आणि केसरचे हे मिश्रण यावर घालून घेऊ। येथे मी गव्हाच्या पिठाची कणिक घेतलेली आहे। आता ही कणिक आपण पॉटला सर्व बाजूंनी वरच्या लावून घेऊ आणि त्यावर झाकण ठेवून देऊ, म्हणजे त्यामधील वाफ जाणार नाही। गॅसवर तवा ठेवला आणि त्यावर बिर्याणीचा पॉट ठेवून दिला आहे। गॅसची फ्लेम येथे मी वाढवून घेतली आहे। 5-6 मिनिटं झाली आहेत। आता गॅसची फ्लेम कमी करून घेऊ। कमी गॅस फ्लेमवर 15 मिनिटं बिर्याणी शिजून घेऊया। 15-20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण बिर्याणी चेक करून घेऊ। बघू शकता बिर्याणी छान झालेली आहे। आता त्यावरची लावलेली ही कणिक आपण काढून घेऊ। बघू शकता गावरान चिकनची दम बिर्याणी तयार आहे। चिकन बिर्याणी खूप छान झालेली आहे।
आता सर्व करून घेऊ। चटपटीत अशी गावरान चिकनची दम बिर्याणी चवीला अप्रतिम झालेली आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत।